देशभरात वातावरणात बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळतोय, तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। राज्यातील कुठल्या भागात अतिवृष्टीचा इशारा आहे, कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे, याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह लगतच्या भागात पावसाची रिमझिम सुरू आहे। मुंबई शहर आणि उपनगरात कुठेतरी एखादी सर पडत असली तरी ढगाळ हवामान कायम आहे। उद्या दिवसभर देखील मुंबईतील काही भागात रिमझिम पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलंय। मुंबईत 35 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। 3 दिवस अधिक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुण्यामध्ये उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यात उद्या 31 अंश सेल्सिअस कमाल तर 24 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। विदर्भाच्या काही भागामध्ये मान्सून दाखल झाला नव्हता, मात्र हवामान खात्याकडून नागपूरसह पूर्व विदर्भात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे। अकोला, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यात ढगाळ हवामान हे पुढील 2 दिवस असेल, तर नागपूरमध्ये उद्या 32 अंश सेल्सिअस कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। मराठवाड्यात पावसानं दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे पेरणी झालेल्या हळद, कपाशी या पिकांना चांगलाच आधार मिळालाय। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। संभाजीनगर येथे उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। दरम्यान सध्या राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस कोसळतोय, त्यामुळे शेती कामांना देखील वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या देखील सुरू केल्या।